ठीक। और किसका है? अजून कोणी आहे का? आज या ठिकाणी हज हाऊसमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची 103वी बैठक पार पडली। आज आम्ही या बैठकीमध्ये विशेष असे निर्णय काही घेतले। त्यापैकी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आमखास मैदानावर जे आपलं फुटबॉल स्टेडियम होणार होतं आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला होता, महाराष्ट्र शासनाकडे, नगर विकास विभागाकडे। 109 कोटीचं त्याचं बजेट होतं। काही कारणास्तव मध्यंतरी तिथे ऑफिसेस होणार आहेत म्हणून एक थोडा प्रॉब्लेम पण झालेला होता। तर त्यासाठी आज अधिकृत असा ठराव त्यासाठी आम्ही आज घेण्यात आला वक्फ मंडळाकडून आणि त्यांना लवकरच आम्ही नाहरकत पाठवतो। दुसरी गोष्ट, तो जो 103 कोटीचा प्रस्ताव आहे पाठवलेला, तो शासनाकडे पडून होता निधी अभावी महाराष्ट्र शासनाकडे। परंतु आम्ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने केंद्र सरकारकडे PMJVK नावाची स्कीम आहे, त्या स्कीम अंतर्गत या स्टेडियमला निधी आणण्यासाठी आम्ही केंद्रीय मंत्र्यासोबत आणि महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक मंत्री माननीय दत्ता भरणेजी यांच्यासोबत चर्चा केली। चर्चेअंती आता हे 109 कोटीचं जे बजेट होतं त्याच्यामध्ये आम्ही जागा आमच्याकडे असल्यामुळे इंडोर्स काही गेम्स आहेत, टेबल टेनिस असेल, लॉन टेनिस असेल, जे काही बिल्डिंगमध्ये असणारे ते गेम्स पण त्याच्यामध्ये ॲड करतोय। आम्हाला महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणेजी आणि केंद्रीय मंत्र्याकडून 200 कोटीपर्यंत त्याचं बजेट आम्हाला मंजुरी देण्याचं प्राथमिक दृष्ट्या त्यांनी होकार दिलेला आहे। त्याच्यामुळे आजच आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि त्यासोबतच जिल्हा क्रीडा अधिकारी बीड अशाच प्रकारचं स्टेडियम जवळपास 200 कोटी बजेट असणारं, जे आपलं 109 कोटीचं बजेट आहे ते 200 कोटी केलेलं आहे। त्याच्यामध्ये अजून गेम्सची त्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत। सेम असं स्टेडियम बीडला पण वक्फ मिळकतीवर होणार आहे। असे 200 कोटीचे 2 प्रोजेक्ट केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनामार्फत पाठवण्यात येणार आहेत। त्याबाबत प्राथमिक चर्चा देखील दोन्ही मंत्रालयासोबत झालेली आहे आणि आज सकाळी अधिकृत अशी वक्फ मंडळासोबत जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी बीड यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आणि त्यांच्याकडून एक सविस्तर प्रस्ताव जिल्ह्याच्या दृष्टीने काय गरज आहे हे पुढच्या बैठकीत आम्ही त्यांना तयार करण्यास सांगितलं आहे। त्यानंतर जे तर स्थानिक जिल्हाधिकारी दोन्ही जिल्ह्याचे आणि नगरपालिकेशी संबंधित अधिकारी यांच्यासोबत अधिकृत एक बैठक पार पडेल। दुसरा विषय की आमच्याकडे जे काम लोकांचे गतिमान होण्याकरिता जे मॅनेजमेंटचे स्कीम असतात ते गतिमान करण्यासाठी आम्ही जी प्रक्रिया मुख्यालयात राबवली जायची त्याच्या तपासणीची, ती प्रक्रिया आता आम्ही एक मॉडेल स्कीम तयार केली आणि ज्या जिल्ह्याची योजना असेल, ज्या जिल्ह्याचं मॅनेजमेंटचं प्रपोजल असेल, त्याच जिल्ह्याच्या अधिकाऱ्याने वक्फ जिल्हा अधिकाऱ्याने तयार करून परिपूर्ण असा इथं पाठवायचा आहे। मागील काही दिवसापासून ह्या प्रक्रियेमुळे आमचे मॅनेजमेंट देणे संबंधीचं कामकाज बंद होतं, परंतु आता आम्ही सगळे ते सुरू केलेले आहेत। जुलै फर्स्ट वीकमध्ये जितके पण आमच्याकडे प्रस्ताव सादर झालेले आहेत ते आम्ही जुलै फर्स्ट वीकमध्ये जे काही प्रस्ताव सादर होतील ते आम्ही 1 महिन्याच्या आत निकाली काढणार आहोत। त्यानंतर या निर्णयामुळे सर्वांचे जे काम आहे ते लवकरात लवकर होणार आहे। या निर्णयामुळे ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत आमच्या, जे मॅनेजमेंट नसल्यामुळे त्याच्यामध्ये त्या मिळकतीची देखभाल होत नाही, प्रॉपर्टीचं संरक्षण होत नाही, या निर्णयामुळे ते गतिमान होणार आहे आणि आमच्या मिळकती सुरक्षित होणार आहेत। त्यानंतर 143 महाराष्ट्रातले इन्स्टिट्यूशन आम्ही डायरेक्ट कंट्रोलमध्ये घेण्याचा आज हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 143 इन्स्टिट्यूशन आम्ही डायरेक्ट कंट्रोल घेण्यात आलेले आणि वक्फ बोर्डामार्फत आता त्याचं आम्ही देखभाल करणार आहोत, त्याचं उत्पन्न वाढीसाठी
प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे, याच्यापूर्वी पण मी सांगितलं होतं, आमचं जे इन्कम होतं वक्फ बोर्डचं, जे 23-24 मध्ये 6 कोटी रुपये उत्पन्न होतं. आम्ही जे काही जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिसेस केले, कर्मचारी नियुक्त केले, तेथील जिल्ह्याच्या ठिकाणी जे अधिकार दिले ऑगस्ट महिन्यामध्ये मी चेअरमॅन झाल्यानंतर आणि आमचे काही नवीन नियुक्त मेंबर आल्यानंतर एक निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्याच्या ठिकाणी. त्या निर्णयामुळे डायरेक्ट आमचे ते उत्पन्न 6 कोटीचे मार्च एंडला 10 कोटी झाले. हे 10 कोटी रुपये आम्ही काही लोकांच्या खिशातून नाही काढले, लोकांना सर्व्हिसेस दिल्या, लोकांना तिथे आम्ही त्यांची कामे केली, म्हणून वक्फ फंडच्या स्वरूपात ते पैसे आमच्या वक्फ फंडच्या खात्यात आले. तर यापुढील आजच्या बैठकीत आम्ही आमचे जे काही ऑडिटचा स्टाफ आहे त्यांना एक आज टार्गेट दिलेलं आहे नेक्स्ट इयरचं 20 कोटी रुपयाचं. हे 20 कोटी रुपयाचं आम्ही टार्गेट दिलं म्हणजे या 2 वर्षात आमचं 6 कोटीचे तिप्पट उत्पन्न, त्या गतीने आमचं काम पण चालू आहे. या 3 महिन्यामध्ये ते 20 कोटी अचीव होईल असं अशा प्रकारे जे आहे ते काम चालू आहे. त्यानंतर आमचा एक सांगितलं मीटिंगचं जे सिस्टम आहे, याच्या आधी असं होतं की मीटिंग अध्यक्ष महाराष्ट्राचे वक्फ मंडळ ठरवायची एक तारीख, मग ती तारीख सगळ्या सदस्यांना कळवायची, मग त्याचं अप्रुव्हल आल्यानंतर मग ती बैठक ठेवायची आणि त्याच्यानंतर जी सुनावणी आहे ती सुनावणी घ्यायची, ती सुनावणीची तारीख निश्चित करायची आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या सुनावणीच्या संदर्भात जेवढे प्रकरण प्रलंबित आहे त्यांना नोटिसा काढायच्या. मग त्या वेळेस काय होतं की कोणाला नोटीस मिळते नाही मिळते, लोकांची गैरसोय होती. त्यामुळे ती सिस्टम बंद करून आता आम्ही प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार हा आमचा सुनावणीचा राहील. म्हणजे येथील आमच्या वकील बांधवांना सुद्धा ह्याचा फार मोठा फायदा होणार आहे की ते या तारखेला या दिवसाला ट्रिब्युनल किंवा हायकोर्टाची ती तारीख न ठेवतील आणि वक्फच्या मंडळाचे जे काही त्यांचे क्लायंट आहे त्यांना व्यवस्थित ते वेळ देऊ शकेल आणि त्यांना न्याय मिळेल. आणि त्याच गुरुवारचा दुसरा दिवस जो आहे शुक्रवार, त्या दिवशी वक्फ मंडळाची बैठक होईल. म्हणजे शेवटचा गुरुवार सुनावणी आणि शेवटचा शुक्रवार हा आमचा बैठकीचा दिवस फिक्स केलेला आहे आजच्या मीटिंगमध्ये. तो पण आम्ही एक निर्णय घेतला जेणेकरून लोकांच्या व्यवस्थित आम्ही सुविधा देऊ शकू आणि त्यांनी जे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे ते लोक न्यायाच्या प्रतीक्षेत असतात, त्यांना वेळेत न्याय मिळावा ह्या उद्देशाने आम्ही हा पाऊल उचललेला आहे. कार्यालयाचा जो निर्णय आहे तो रद्द केला. कोणता कार्यालयाचा? हा नाही, मी तुम्हाला ते स्पष्टता नाही मिळाली. जे 3 कार्यालय होणार आहेत ना, ते आपल्या याच्या मागच्या प्रेसमध्ये पण सांगितलं की जे फुटबॉल स्टेडियम आहे त्याचा जे आराखडा आहे त्या आराखड्याला डॅमेज न करता अशा जागेत ते ऑफिसेस होत आहेत आणि त्या ऑफिसेसना आम्ही प्राथमिक मंजुरी याच्यापूर्वी दिलेली होती. आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते, पण अधिकृत अशी एक जे महामंडळाचा ठराव घेऊन संमती किंवा एनओसी द्यायला पाहिजे ती दिलेली नव्हती, ती आज आम्ही दिली. आजच्या बैठकीमध्ये तो आम्ही एनओसीचा ठराव घेतला आणि ती एनओसी आता शासनाला आम्ही ती निर्गमित करणार आहे. फुटबॉल स्टेडियम पण होणार आहे. कार्यालय किती जागेत होत आहे? ती जागा 29 एकर आहे आणि कार्यालय होणार आहे 10-15,000 20,000 स्क्वेअर फीट मध्ये. फुटबॉल स्टेडियम जवळपास जे आहे ना 15 ते 19 एकर आहे. फुटबॉलला 15-19. हा नाही, माझी खासदार काय म्हणले होते की ही जागा वक्फची आहे. पहिला त्यांचा आक्षेप हा होता की वक्फच्या जागेवर शासन असं बिना परवाना काम करू शकतो का. आम्ही सगळी ती फाईलची यंत्रणा तपासली. आता आमच्या पूर्वी मेंबर पण काही वेगळे होते, मी चेअरमॅन नव्हतो त्यावेळेस, जे झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं एखाद्या तारखेला मीटिंगला मी नव्हतो, पण आम्ही तपासणी केली की अधिकृत अशी मंडळाचा ठराव घेऊन दिले पाहिजे, कारण शासन असं वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधू शकत नाही, हे मागेही सांगितलं होतं मी. पण आता आम्ही अधिकृत असा ठराव घेऊन दिलेला आहे. आणि दुसरा आक्षेप त्यांचा हा होता की त्यांना असं वाटत होतं की आम्ही हे जे ऑफिसेस बांधतोय व फुटबॉल स्टेडियम कॅन्सल करून बांधतोय. पण आता आज या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही असताना हा फक्त ठराव घेण्यात आला होता, तो प्रस्ताव शासनाकडे गेला होता, पण त्या प्रस्तावाचा कोणीही पाठपुरावा केला नव्हता. त्यांनी स्वतः खासदार साहेबांनी पण नाही केला होता. फक्त त्याची प्रेस झाली, पेपरबाजी झाली, पण आम्ही स्वतः याचा पाठपुरावा केला
आम्हाला ज्यावेळेस कळालं की महाराष्ट्र शासनाकडे एवढे पैसे आता सध्या देण्यासाठी ना आम्ही केंद्राकडे पळालो. तिथे निधी शिल्लक होता. आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं या जागेसाठी आम्हाला इतका पैसे द्या. तर त्यांनी आम्हाला बीड तर आमच्या ध्यानात पण नव्हतं, मनी पण नव्हतं, आम्ही त्याच्यासाठीच गेलो होतो. पण ते म्हणले संभाजीनगरला देतोच, पण महाराष्ट्रातलं अजून एखादं शहर निवडा, त्यालाही हा निधी देतो. फुटबॉल स्टेडियमला किती जागेवर आहे? फुटबॉल स्टेडियमच्या मागच्या प्रेसमध्ये मी सांगितलं होतं अंदाजे मला वाटतं 12-13 एकरमध्ये काहीतरी आहे ती. आता ती फाईल माझ्या समोर नाहीये, पण मागच्या वेळेस मी सगळा एरिया सांगितला होता आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आता वाढ झाली ना, इंडोर गेम पण आम्ही त्या उर्वरित जागेमध्ये इन्क्लूड केलेले. फुटबॉल स्टेडियमचा जो प्लॅन आहे त्याचा 1 इंचही प्लॅन तो हलवला जाणार नाही. उद्घाटन कधी होणार? नाही, हे आता ह्याच्यासाठी आम्ही आज क्रीडा अधिकारी सोबत बैठक घेतलेली आहे. ते सुधारित प्रस्ताव आम्हाला देतील. त्यानंतर आम्ही येथे जे काही वक्फ मंडळाच्या दृष्टीने कायदेशीर प्रक्रिया आहे, नंतर असा प्रश्न उद्भवू नये. कारण कुठल्याही कामामध्ये चांगलं असो वाईट असो विरोधक आपली भूमिका घेतातच, कारण त्यांची भूमिका असते ती विरोधाची. त्याच्यामुळे आम्ही आता कुठलीही अशी त्रुटी राहणार नाही किंवा आमच्याकडून चूक होणार नाही अशी काम करून ते मैदानावरच्या सिटी क्लब म्हणून आहे त्याची लीज संपलेली आहे. त्याच्याबद्दल काही निर्णय घेतला आहे? आम्ही आता या आजच्या बैठकीमध्ये त्याच्यावर पण चर्चा झालेली आहे की जितके काही लीज संपलेले व्यक्ती आहेत किंवा संस्था आहे शासनाचे असतील त्यांना सर्वांना जाहीर प्रकटनाद्वारे आम्ही नोटीस देणार आहोत. आज तो पण निर्णय झाला तर राहून गेला होता. किती जागा आहेत शहरामध्ये? महाराष्ट्रात आहे पूर्ण. आम्ही तर सांगतो 1,00,000 एकर अंदाजे आमच्या पोर्टलवर जागा आहे वक्फ बोर्डाची. त्याच्यापैकी जवळपास 65% जमीन आमची इन्क्रोच आहे किंवा भाडेकरू आहेत तर ते व्यवस्थित भाडे देतात. त्यांना आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक न्यूज प्रकाशित करणार आहे, त्यांना सूचना देणार आहोत. ती लवकर 2 ते 3 दिवसात आमची ती सूचना प्रकाशित होणार आहे की ज्या लोक जे वक्फ प्रॉपर्टीवर बसलेले आहेत, स्वतःची जमीन स्वतःची बापाची जमीन समजून त्यांनी वक्फ मंडळाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आणि 2014च्या लीज रूल प्रमाणे भाडे करार करून स्वतःहून घ्यायचा. जर त्यांनी असं नाही केलं तर त्यांच्यावर वक्फ कायदा नवीन कायद्यानुसार पण 52 आणि 54 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी एक टास्क आम्ही तयार करणार आहोत. आज वंचितचे नेते अफसर खान यांनी पण एक तक्रार दाखल केलेली आहे आपल्याकडे. कोणती तक्रार? माझे खासदारांचे काय झालंय? त्यांनी आज आमच्याकडे एक तक्रार दाखल केलेली आहे. नक्कीच आम्ही त्याच्या कायदेशीर बाबी तपासून कारवाई करू. असं म्हणणं आहे त्याचा लीज संपलेला आहे तरी पण तिथं ऑफिस आहे. कुठला प्रश्न म्हणताय आपण? मला नाही कळलं. माजी खासदार. अच्छा, त्यांनी ते दिलेलं आहे. आम्ही त्याच्यावर तपासू. आमची संचिका त्याच्यामध्ये फाईलमध्ये जे काय असेल त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया